नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर डॉक्टर सुधाकर आयरे आपल्या सर्वांचं द कोहिनूर अकॅडमी पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत करतो. मित्रहो, मी प्रोफेसर डॉक्टर सुधाकर आयरे have done MA in English, NET, SET, MPhil and PhD. So I feel that I have good knowledge about this language, right? तर मित्रो, आजचा टॉपिक हा अत्यंत महत्त्वाचा आहे की ज्याच्यातून तुम्हाला मी स्पोकन इंग्लिश या कोर्सबद्दलची माहिती देणार आहे की ज्याच्यामध्ये अत्यंत बेसिक पासून तर ॲडव्हान्स पद्धत काय काय शिकवलं जाणार आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला कसा होणार आहे आणि स्पोकन इंग्लिश क्लास हा कोणी कोणी लावला पाहिजे, याची गरज काय आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे मी इथे देणार आहे. तर बघूया आजचं हे लेक्चर आपल्या पीपीटीच्या माध्यमातून. मित्रो, या पहिल्या साईडवरती तुम्हाला दिसते की क्रिकेटर्स आहेत, फिल्म स्टार आहेत आणि पॉलिटिशियन आहेत. मित्रो, यांच्याकडे सर्वांकडे पाहिल्यानंतर आपल्याला एक प्रश्न येतो की हे लोक फ्लुएंट आणि कॉन्फिडंट इंग्लिश कसं बोलतात. तुम्ही जेव्हा क्रिकेटरकडे लक्ष देतात तेव्हा तुम्हाला सचिन तेंडुलकर, विराट कोहली असे अनेक क्रिकेटर्स आहेत की ज्यांचं शिक्षण हे जेमतेम झालेलं आहे. सेम केस इथे हे फिल्म स्टारमध्ये पण आहे. असे अनेक लोक आहेत की त्यांनी आयुष्यामध्ये खूप सारा संघर्ष केला आणि तेव्हा कुठे त्यांना फिल्ममध्ये, बॉलिवूडमध्ये, हॉलिवूडमध्ये, बॉलिवूडमध्ये चान्स भेटला किंवा मूव्हीजमध्ये चान्स त्यांना भेटला, पण शिक्षण मात्र काही नव्हतं. तरीसुद्धा आज जेव्हा ते मीडियासमोर येतात, लोकांसमोर येतात, स्टेजवर येतात, तेव्हा ते अत्यंत फ्लुएंट इंग्लिश बोलतात. जसं काही त्यांचं स्पेशल इंग्लिश हा सब्जेक्ट होता किंवा त्यांच्या इंग्लिशमधून PhD झालेला आहे किंवा ते फॉरेनर आहेत असं आपल्याला भासतं. सेम केस या क्रिकेटरची आहे. सेम केस इथे पॉलिटिशियन पण आहे. आपले आदरणीय मोदीजी पंतप्रधान यांचं शिक्षण तुम्ही बघितलं. आता हे माहिती आहेत की आपलं यांचं शिक्षण जास्त नाही आहे. तसेच अनेक पॉलिटिशियन आपल्याला आहेत या देशामध्ये की ज्यांचं शिक्षण अजिबात नाही आहे, तरीसुद्धा दे कॅन स्पीक इंग्लिश व्हेरी फ्लुएंटली, राईट, लाईक दे आर व्हेरी स्कॉलर ऑफ दॅट लँग्वेज. की असं वाटतं की ते ह्या भाषेचे खूप सारे मोठे स्कॉलर आहेत किंवा त्यांना फार मोठं नॉलेज आहेत. मग आपल्याकडे म्हणजे त्यांच्याकडे MAची, BAची, BSCची, MSc अशी कुठली डिग्री नाही आहे किंवा इंजिनियर नाही आहेत, तरीसुद्धा ते शिकवतात. असं का होतं? मित्रो, महत्त्वाच्या दोन कन्सेप्ट तुम्हाला सांगतो भाषेबद्दल, इंग्लिश भाषेबद्दल. लर्निंग अ लँग्वेज म्हणजे कोणती भाषा, लर्निंग अ लँग्वेज अँड लर्निंग अबाउट लँग्वेज, राईट. तर काय होतंय, आपली महत्त्वाचा गॅप काय आहे, तर इथे काय होतंय की वी हॅव बीन लर्निंग अबाउट लँग्वेज. आपण फक्त भाषेबद्दल शिकत आलो आहेत, राईट. म्हणजे भाषेचं ग्रॅमर, भाषेची व्होकॅब्युलरी हे शिकतो किंवा जर इंग्लिश हा सब्जेक्ट आपल्याला कुठे दिसत असेल म्हणजे स्कूल लेवलवरती आपण शिकत असताना किंवा कॉलेजवरती जो पेपरला असतो त्या रिलेटेड आपण गोष्टी शिकतो. पण म्हणजे काय, आपण फक्त एक्झाम ओरिएंटेड शिकतो, म्हणजे आपण भाषा शिकत नाही, म्हणून आपल्याला ती भाषा येत नाही. तर मग आपल्याला पुन्हा असं भासतं, तर अशी कोणती मेथड इथे आहे, असे कोणते ट्युटर्स, असे कोणते सुपर ह्युमन बिंग यांना शिकवतात की त्यांच्यामध्ये यांना ती भाषा येते. थोडक्यात महत्त्वाचं, त्यांना कोणते सुपर ट्युटर्स वगैरे, सुपर ह्युमन बिंग किंवा स्कॉलर असं काही नाही, त्यांना ती भाषा शिकवली जाते, भाषेबद्दल नाही. म्हणजे आपल्यामध्ये हा महत्त्वाचा फरक आहे की आपण भाषेबद्दल शिकतो, भाषा शिकत नाही. तर ती गोष्ट, ती मेथड मी ओळखलेली आहे की तुम्हाला काय शिकवायला पाहिजे की जेणेकरून तुम्हाला ही इंग्लिश भाषा यांच्यासारखी फ्लुएंटली, कॉन्फिडंटली बोलता येईल, तुम्हाला एक्सप्रेस करता येईल, राईट. तर ती भाषा शिकवणार आहे. तर ती भाषा शिकवत असताना तुमचं मी एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय आहे, म्हणजे तुमचं शिक्षण काय झालं आहे, तुम्ही कुठल्या प्रदेशात राहतात, त्याचा सराउंडिंगचा विचार करून तुम्हाला ती भाषा शिकवणार. तुमचं एज काय आहे. ऑब्व्हियसली मित्रो, जर मी लहान मुलांना शिकवत असेल तर त्यांच्या एजप्रमाणे उदाहरणं देणार, त्यांच्या एजचा विचार करून, त्यांची अंडरस्टँडिंगचा विचार लक्षात घेऊन मी ती भाषा शिकवणार, राईट. तर बॅकग्राऊंड, एज्युकेशन, एज या आणि तुमची लेवल, अंडरस्टँडिंगची लेवल, तुमची समजून घेण्याची कुवत कशी आहे, तुम्हाला कसं समजताय, तुम्हाला कशा पद्धतीने शिकवलं पाहिजे. आता जर एखादा व्यक्ती माझ्याकडे BSc वाला असेल, MSc असेल, इंजिनिअरिंगवाला असेल किंवा हायर स्टँडर्डवाला असेल, तर त्याचं थोडंसं बेसिक बरं असेल तर त्याचा शिकवण्याची पद्धत थोडी वेगळी वापरणार. परंतु मी शिकवत असताना मी ABCD पासून, म्हणजे ABCD तुमची 0 लेवलपासून शिकवणार आहे. सो लर्न लाईक अ चाइल्ड, म्हणजे एखाद्या लहान मुलासारखं शिका. मी जेव्हा शिकवत असेल तेव्हा तुम्हाला काही गोष्टी बेसिक वाटेल, अरे हे तर माहिती आहे, पण ते माहिती असून तुम्हाला ते अप्लाय करता येत नाही, तरी तुम्हाला कॉन्फिडंट इंग्लिश बोलता येत नाही. हा फार मोठा दिसणारा फरक तुम्हाला दिसत असेल किंवा मला दिसतो तो, राईट. म्हणजे तुम्ही जेव्हा माझ्याकडून शिकणार मित्र, तर तुम्हाला यू विल फाइंड व्हेरी इमेन्स डेव्हलपमेंट इन युअर सेल्फ. तुमच्यामध्ये तुम्ही जेव्हा माझ्याकडून शिकणार हा कोर्स, तर तुमच्यामध्ये फार मोठा इमेन्स डेव्हलपमेंट झालेली असेल, म्हणजे खूप मोठा विकास तुमच्यात झालेला असेल आणि तुम्ही कॉन्फिडंटली तुम्ही ही भाषा बोलू शकणार, शिकू शकणार,
किंवा तुमच्या मतं ओपिनियन एक्सपिरियन्सेस लोकांसमोर एक्सप्लेन करू शकणार. तर चला आता पुढे काय आहे, हू कॅन जॉईन द क्लास. तर हा क्लास स्पोकन इंग्लिशचा क्लास हा नेमकं कोण कोण जॉईन करू शकतो हा प्रश्न अनेक लोकांच्या मनात असतो. हा कोर्स माझ्यासाठी आहे का. जेव्हा आपण हे लेक्चर बघतो तेव्हा आपल्या मनात साहजिकच प्रश्न येणार की हा स्पोकन इंग्लिशचा क्लास माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे, की माझ्यासाठी हा रिलेटेड आहे का नाही, हा प्रश्न आपल्या मनामध्ये 100% येऊ शकतो. तर मित्र, हा जो क्लास आहे हा सर्वांना आवश्यक आहे, राईट. तर कसा तर सांगतो. स्टुडंट्स, जे लोक मुलं जे आज कॉलेज स्टुडंट्स आहेत, स्कूल स्टुडंट्स आहेत, त्या सर्वांना या क्लासची गरज आहे. कारण की माझ्याकडे असे अनेक विद्यार्थी येतात मित्रो, असे अनेक विद्यार्थी येतात की त्यांची डिग्री ह्या इंग्लिशमुळे अडकलेली आहे. त्यांना कुठेतरी जॉबसाठी किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी स्पर्धा परीक्षेला फॉर्म भरता येत नाही, किंवा एखादा वेगळा कोर्स करायचा आहे, त्या कोर्सची एलिजिबिलिटी किंवा क्रायटेरिया असतो की तुमचं BA BSc कंप्लीट पाहिजे, पण त्यांचा सब्जेक्ट हा इंग्लिश सब्जेक्ट जो असतो सर्वांसाठी कंपल्सरी सब्जेक्ट असतो. आता NEP मध्ये कंपल्सरी काढून टाकला, परंतु आतापर्यंत जो सब्जेक्ट इंग्लिश आहे तो आहे. मागच्या काही एक वर्षापर्यंत बघू शकता NEPच्या आधी, तर हा कंपल्सरी इंग्लिश सब्जेक्ट आहे. तर तो सब्जेक्ट मुळे तुमची डिग्री कंप्लीट नाही. तर अशा सर्व विद्यार्थ्यांना हा सब्जेक्ट गरजेचा आहे. मग तो स्टँडर्ड फर्स्ट स्टँडर्डचा असू द्या, सेकंड असू द्या, थर्ड, म्हणजे स्टँडर्ड फर्स्ट टू आतापर्यंत जे विद्यार्थी वेगळे विद्यार्थी आहेत त्यांना या सब्जेक्टची गरज आहे. कारण की त्यांना इंग्लिशचे उत्तरं लिहिता येत नाही, किंवा इंग्लिशमध्ये त्यांना बोलता येत नाही, त्यांच्या टीचर्ससोबत त्यांचे प्रश्न त्यांना मांडता येत नाही, किंवा त्यांना स्टेजवर सांगितलं, एखादं अँकरिंग करायला सांगितलं, एखाद्या गोष्टीवर बोलायला सांगितलं, त्यांना तेव्हा तिथे गरज असते इंग्लिशमध्ये बोलायची, तर ते बोलता येत नाही. म्हणून ते स्वतःला डिप्रेस समजतात, त्यांच्यामध्ये न्यूनगंड यायला लागतो. तर जे विद्यार्थी आहेत, जे आज शिकत आहेत, त्या सर्वांना, मग तो स्टँडर्ड फर्स्टचा असू दे किंवा MSCचा असू, BScचा असू, काही इंजिनिअरिंगचा असू दे, त्या सर्वांनाच या इंग्लिश स्पोकनची गरज आहे. आता ती गरज कशी आहे ते तुमच्या लक्षात येईलच. दुसरा, पॅरेंट्स. मित्रो, पॅरेंट जे आहेत, आता पॅरेंट्सचं जर बघितलं, तुमचे जे मुलं असतील, तुम्ही जेव्हा त्यांचं ॲडमिशन करायला जातात, तर तुमची पहिली, आता ॲडमिशन आपण जनरली वी हॅव बीन seeking to get admission our kids in English medium schools, right? की आपण नेहमीच शोधत असतो की माझ्या मुलीचं ॲडमिशन इंग्लिश मीडियममध्ये व्हावं. तर त्या बऱ्याच स्कूलचा जवळपास 90% अबोव्ह स्कूलमध्ये पहिले पॅरेंट्सचा इंटरव्ह्यू घेतात, की त्यांना वाटतं की आम्ही शिकवतो, पण आमच्या रोल बरोबर पॅरेंट्सचाही रोल महत्त्वाचा आहे. त्यांच्या पॅरेंट्सला इंग्लिश येते का, राईट. तर तुमचा पॅरेंट्सचा इंटरव्ह्यू इंग्लिशमध्ये घेतला जातो, आणि पॅरेंट्सला तिथे कमीपणा वाटतो. मित्र, इंग्लिश येत नाही म्हणून कमीपणा वाटला नाही पाहिजे, परंतु इंग्लिश येत नाही तर ती शिकली पाहिजे, राईट. म्हणून जेव्हा तुमचा स्कूलमध्ये इंटरव्ह्यू इंग्लिशमध्ये होत असेल आणि तुम्हाला ती बोलता येत नसेल, तुम्हाला एक्सप्रेस करता येतं, तुम्हाला कुठेतरी वाईट वाटतं की अरे मला इंग्लिश आली असते तर किती बरं झालं असतं, की मी इथे इथल्या मॅनेजमेंटसोबत, म्हणजे प्रिन्सिपलसोबत, टीचर्ससोबत मुलीचं ॲडमिशन करताना इंग्लिशमध्ये बोलू शकलो असतो. तर ते व्हायला पाहिजे, म्हणून पॅरेंट्स लोकांनी माझ्याकडे हा क्लास जॉईन करायचा आहे, राईट. म्हणजे तुमच्या पॅरेंट्स मीटिंगमध्ये तुम्हाला इंग्लिशमध्ये याची गरज पडणार आहे. त्यानंतर मुलांचं ॲडमिशन स्कूलमध्ये घ्यायचं आहे तर इंग्लिशची गरज आहे, त्यासाठी तुम्हाला गरज आहे. त्यानंतर तुमचे जे मुलांचे होमवर्क्स भेटतात, मित्र, महत्त्वाचं गोष्ट ही आहे की तुम्हाला इंग्लिश येत नाही म्हणून बऱ्याच इंटरनॅशनल स्कूलमध्ये तुमच्या मुलांना ॲडमिशन देत नाही, कारण की त्यांना लक्षात येतं की यांच्या पॅरेंट्सला इंग्लिश येत नाही. हे दुर्दैव आहे. तसं करायला नकोय, पण तसं केलं जातं. तुम्हाला कदाचित बरेच पॅरेंट्स हा माझा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना हा अनुभव आला असेल, हे मी पाहिलेलं आहे. मी बऱ्याच लोकांच्या सोबत अशा चर्चा करत असताना मला हे लक्षात आलं की बऱ्याच ठिकाणी त्यांच्या मुलांना ॲडमिशन भेटत नाही, कारण की त्यांच्या पॅरेंट्सला इंग्लिश येत नाही. त्यानंतर मित्र, तुमच्या मुलांना ॲडमिशन भेटल्यानंतर, हे पॅरेंट्सबद्दल बोलतोय, त्यांचे जे होमवर्क्स असतात ते इंग्लिशमध्ये असतात. तर तुम्हाला त्यानंतर त्यांचे व्हॉट्सअप ग्रुप असतात तुमच्या स्कूल मुलांचे, तिथे मेसेज इंग्लिशमध्ये टाकतात. काही ठिकाणी फक्त हिंदीमध्ये टाकतात, पण बऱ्यापैकी इंग्लिशमध्ये टाकतात. मग तुम्ही पॅरेंट्स म्हणून तुम्हाला त्याचा अर्थ कळत नाही, मग तुम्ही शेजाऱ्या पाजाऱ्याकडे जातात किंवा कोणतरी शिकलेला मुलगा असेल त्याच्याकडे जातात, पण त्या मुलाला सुद्धा इंग्लिश एक चांगल्या प्रकारे येत नाही, तो सुद्धा कुठेतरी अडकलेला असतो, त्याची डिग्री अडकलेली असते, त्याला सुद्धा अर्थ सांगता येत नाही. मग अशा अनेक प्रश्न, समस्या तुमच्या समोर इंग्लिश न येल्यामुळे तयार होत असतात. म्हणजेच तुमच्या मुलांचे होमवर्क्स, त्यांचे ॲडमिशन्स, त्यानंतर मित्रो अनेक सोशल गॅदरिंग असतात वेगळ्या प्रकारचे. तुम्ही कोणाच्या मॅरेज सेरेमनी जातात, तिथे वेगळ्या प्रकारचे बॅकग्राऊंडचे लोक येतात, ते सहज 1-2 शब्द इंग्लिशमध्ये बोलून जातात, आणि मग तुम्हाला त्याचा अर्थ कळत नाही, आणि तुम्हाला कदाचित तेव्हा त्याच वेळेला तुम्हाला त्याला उत्तर इंग्लिशमध्ये द्यायची अपेक्षित असतं, तुम्हाला ते देता येत नाही पॅरेंट्स लोकांना. तर मग तेव्हा कुठेतरी पुन्हा कमीपणा वाटायला लागतो की अरे आपल्याकडे डिग्री आहे, किंवा आपण ग्रॅज्युएट आहोत, आपण MSc आहेत, MA आहे,
किंवा अजून अन्य कोणती डिग्री आहे, पण आपल्याला बोलता येत नाही आहे, पुन्हा वाईट वाटायला लागतं. म्हणजे सोशल गॅदरिंगमध्ये बर्थडे सेरेमनी, मॅरेज सेरेमनी, ॲन्युअल सिरीज इथे सुद्धा तुम्हाला इंग्लिश बोलावं लागतात. नंतर स्कूल ॲडमिशन्सचं बोललो, त्यानंतर कधी कधी स्कूलमध्ये वेगळे प्रोग्राम्स होतात, त्याच्यामध्ये पॅरेंट्सला काही रोल दिले जातात, पण ते सुद्धा इंग्लिशमध्ये असतात. मग तुम्ही त्या प्रोग्राममध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही. मग तुमच्या मुलांना तुमच्याबद्दल वाईट वाटायला लागतं की आमचे पेरेंट्स हे अनएज्युकेटेड आहेत, इलिटरेट आहेत. तुम्ही एज्युकेटेड आहेत बट यू डोंट हॅव नॉलेज ऑफ द इंग्लिश लँग्वेज, राईट. तुम्हाला इंग्लिश भाषेबद्दलचं माहीत नाही आहे, भाषेचं माहीत नाही आहे, म्हणून तुम्ही त्यांच्यासमोर तुमच्या मुलांना तुम्ही अनएज्युकेट वाटायला लागतात, त्यांना तुमच्याबद्दल वाईट वाटायला लागतं. कधी कधी मुलांना तुमच्याबद्दल न्यूनगंड वाटायला लागतो कुठेतरी घेऊन जायला की माझ्या पॅरेंट्स इंग्लिश येत नाही, असंही होतं बऱ्याचदा, राईट. तसं व्हायला नको, पण तसं होतं, राईट. त्यानंतर म्हणजे स्टुडंट्स लोकांनी काय घ्यायला पाहिजे, पॅरेंट्स लोकांनी काय घ्यायला पाहिजे, स्पोकन क्लास जॉईन का केला पाहिजे याची मी कारणं सांगितली. त्यानंतर हाऊसवाईफ सुद्धा मित्रो, हाऊसवाईफ सुद्धा अनेक वेळा शेजाऱ्या पाजाऱ्यांशी बोलतात, तर त्यावेळेला सुद्धा त्यांना याचा प्रॉब्लेम होतो. जरी बायका घरी फक्त चुलमुल जी आपल्याकडे पॅट्रियार्किकल म्हणजे पुरुषप्रधान संस्कृतीप्रमाणे, आता पुरुषप्रधान संस्कृती कुठेतरी कमी झाली, पण तरी बऱ्याच ठिकाणी ती अवेलेबल आहे, प्रिव्हॅलंट अस्तित्वात आहे. म्हणजे काही बायका फक्त घर सांभाळतात आणि मुलं सांभाळतात, परंतु त्यांच्याकडे डिग्र्या असून त्यांना इंग्लिश भाषा बोलता येत नाही, कारण की त्यांना स्कूलमध्ये काहीतरी होमवर्क दिले असतात, मोबाईलमध्ये मेसेज येतात, अशा अनेक गोष्टी असतात, किंवा त्यांच्या शेजारी पाहिजे चर्चा होतात, तेव्हा सुद्धा त्यांना अडचणी येतात. मग अशा सुद्धा बायकांनी हे क्लास लावायची गरज आहे. ह्या हाऊसवाईफ कधी कधी त्यांचे मिस्टर्स किंवा त्यांचे पॅरेंट्स किंवा त्यांचे रिलेटिव्स त्यांना फॉरेन टूरला घेऊन जातात किंवा आउट ऑफ स्टेट जातात, महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात जातात. साऊथमध्ये बऱ्याच ठिकाणी हिंदीऐवजी इंग्लिश बोलतात. मग तिथे आपल्याला काहीतरी बोलता येत नाही, आपल्याला काहीतरी घ्यायचं असतं, की हाऊसवाईफला कधी कधी दुकानात जावं लागतं, कधी कधी शॉपिंग मॉल्समध्ये जावं लागतात, तिथे सुद्धा इंग्लिशमध्ये बोलावं लागतं, राईट. अशा अनेक गोष्टी आहेत. कधी कधी मूव्हीज बघण्या ठिकाणी सुद्धा इंग्लिशमध्ये बोललं जातं, तिकीट्स वगैरे बऱ्याच गोष्टी असतात. शॉपिंग मॉल्समध्ये इंग्लिशमध्ये कम्युनिकेशन होतात, व्हेजिटेबल घालतात तिथे कधी कधी काही ठिकाणी इंग्लिशमध्ये कम्युनिकेशन होतात. किंवा तुम्ही फॉरेनमध्ये गेलात, हाऊसवाईफ जरी असलात, फिरायला गेलात टूरमध्ये, अमेरिकेला, जपान, जर्मनी कुठेतरी गेलात, तर तिथे सुद्धा इंग्लिशमध्ये बोललं जातं, पण तुम्हाला बोलता येत नाही. म्हणजे तुम्ही जरी हाऊसवाईफ असला, म्हणजे तुम्ही असं समजू नका की मी घरी घरकाम करते, घरातलं फक्त घर सांभाळते, मग मला इंग्लिशची गरज काय. परंतु तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला तुमच्या शेजारी पाजाऱ्यांशी बोलावं लागतं, कधी कधी आउट ऑफ स्टेट जावं लागतं, कधी कधी आउट ऑफ कंट्री जावं लागतं. अशा अनेक गोष्टी ठिकाणी इंग्लिश भाषेची ही गरज तुम्हाला भासायला लागतं. आणि ज्या बायका आता हा व्हिडिओ बघत असतील, पॅरेंट्स बघत असतील, त्यांच्या लक्षात आलं असेल की मला काय सांगायचं, तर त्या पॅरेंट्सनी, तशा हाऊसवाईफनी सुद्धा हा क्लास जॉईन करायची गरज आहे, कारण की मी तो गॅप शोधलेला आहे आणि तुम्हाला काय शिकवायचं आहे हे माझ्या लक्षात आलेलं आहे, म्हणून ते तुम्हाला इथे या स्पोकन क्लासमध्ये भेटणार आहे. त्यानंतर वर्कर्स, मित्रो, अनेक प्रकारचे वर्कर्स आपल्याला दिसतात. तुम्ही मित्रो कोणताही वर्कर घ्या, मग तो वॉचमन पासून तर पॉलिटिशियन असतील, पोलीस असेल, एखादा गव्हर्नमेंट सर्वंट असेल, मॅनेजर असेल, ॲडमिन असेल, राईट. अशा अनेक प्रकारचे जॉब्स आहेत. मग स्कूलमधला टीचर्स असेल, अशा अनेक लोकांना इंग्लिशची गरज आहे. अशा अनेक लोकांना इंग्लिश बोलतात नाही. जेव्हा तुम्ही राईट, तर अशा लोकांनी सुद्धा, म्हणजे जे काही वर्कर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, ते इंजिनियर्स असू शकतात, वॉचमन असू शकतात, पोलीस असू शकतात, गव्हर्नमेंट सर्वंट असू शकतात, किंवा ॲडमिन, मॅनेजर, HR, अनेक प्रकारचे वर्कर असतील, ते सुद्धा माझा कधी व्हिडिओ बघत असतील. परंतु त्यांच्याही लक्षात आलं असेल की वर्कर्सला सुद्धा बऱ्याचदा इंग्लिशमध्ये बोलावं लागतं, राईट. वॉचमन असेल तर त्यांच्या ज्या बिल्डिंगला किंवा ज्या ठिकाणी तो काम करतो, जे ॲडमिन किंवा ज्या ठिकाणी काम करतो, तिथे येणारे लोक, जे क्लायंट्स असतात, जे लोक ये जा करतात, त्यांच्यासोबत सुद्धा कधी कधी इंग्लिशमध्ये बोलावं लागतं. मग त्यांचा जॉब जाऊ शकतो त्यांना इंग्लिश येत नसेल तर, राईट. गव्हर्नमेंट सर्वंट असतात, अनेक सर्क्युलर, मित्रो, हे गव्हर्नमेंटचे सर्क्युलर असतात, इंग्लिशमध्ये असतात, राईट. म्हणजे तुम्ही अनेक प्रकारचे, म्हणजे PSI, तहसीलदार, DC वगैरे अनेक वेगवेगळ्या पदं तुमच्याकडे असू शकतात. वेगळ्या पदावर तुम्ही काम करत असाल, कोणी PSI असेल, कोणी DYSP असेल, कोणी DC असेल, राईट. तर त्यांना सुद्धा बऱ्याचदा इंग्लिशची गरज पडते. गव्हर्नमेंटचे अनेक सर्क्युलर त्यांना वाचावं लागतात, इंग्लिशमध्ये असतात, आणि जर इंग्लिश येत नसेल तर तुम्हाला ते समजत नाही. अनेकदा त्या गव्हर्नमेंट सर्वंटला अनेकदा फॉरेन लोकांशी कम्युनिकेशन साठी जावं लागतं, किंवा कम्युनिकेशन डायलॉग करावं लागतात, तर तेव्हा सुद्धा त्यांना ती अडचण तयार होते. ती अडचण तुमची मात्र हा स्पोकन क्लास जॉईन केल्यानंतर होणार नाही, कारण की मी ते त्या पद्धतीने तुम्हाला शिकवणार आहे. त्यानंतर जॉब सिकर्स, जे काही लोक डिग्री कंप्लीट झाल्यानंतर मित्रो आपण जॉब शोधतो. बेसिकली इंटरव्ह्यू हा बऱ्याच ठिकाणी इंग्लिशमध्येच होतो. MSc करा, PhD करा, इंजिनिअरिंग करा, तुमचा सर्वांचा हा जो
इंटरव्ह्यू असतो तो कुठे होतो, इंग्लिशमध्येच होतो. मित्रो, अनेक जॉबमध्ये बायलिंग्वल व्यक्तीची गरज असते. सपोज तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये HR म्हणून जातात, एखाद्या कंपनीमध्ये IT इंजिनियर म्हणून जातात, तर तुमच्याकडे फॉरेन क्लायंटसुद्धा असतात. मग त्या व्यक्तीला त्या फॉरेन क्लायंटसोबत हिंदी किंवा मराठीमध्ये नाही बोलावं लागेल, त्याला इंग्लिशमध्येच बोलावं लागेल. पण जर तुम्हाला इंग्लिश येत असेल तर तुम्हाला ते रोल दिलं जातं किंवा तो जॉब तुम्हाला दिला जातो. नसेल तर तुम्हाला रिजेक्ट केलं जातं. तुमच्याऐवजी दुसरा असतो लाईनमध्ये, त्याला सिलेक्ट केलं जातं. तर अशा प्रकारे जे काही लोक, मित्रो, इंग्लिश ही भाषा अशी आहे की इट्स ओपन व्हेरियस काइंड ऑफ ऑपॉर्च्युनिटीज, राईट. आणि इंग्लिश भाषा अशी की तुम्हाला ती जॉब मिळवून देऊ शकते इंग्लिशच्या बेसवरच फक्त. आलं. तर महत्त्वाचं, बँकिंगचा जॉब असू द्या, कुठलाही जॉब असू द्या, गव्हर्नमेंटचा असू द्या, कोणताही तुम्ही जॉबसाठी तयारी करा. आताच्या घडीला वॉचमनचा असू द्या, कुठल्याही जॉबसाठी तुम्ही प्रयत्न करा. पगार जर चांगली हवी असेल, जॉब सहज पाहिजे असेल, तर तुम्हाला इंग्लिश आलीच पाहिजे. मग कुठलाही जॉब असू द्या, कुठलाही जॉब, तुमच्या मनात जो जॉब असा आता तुम्ही बघत असताना तुमच्या मनात जो काही जॉबबद्दल मनात येत असेल, ज्या जॉबबद्दल इमेज तयार होत असेल, त्या जॉबबद्दल विचार करा की जर ह्या जॉबसाठी जो बरोबर मला इंग्लिश येत असेल तर हा जॉब 100% मला भेटेल. आणि महत्त्वाचं, इंटरव्ह्यूसुद्धा तुम्ही क्रॅक करू शकता जर इंग्लिश आली तर. त्यानंतर इथे एक गोष्ट लिहिले नाही आहे मी की ॲस्पिरंट्स म्हणजे स्पर्धा परीक्षार्थी, म्हणजे जे काही लोक स्पर्धा परीक्षा करतात त्यांना सुद्धा हा स्पोकन इंग्लिश क्लास तेवढाच महत्त्वाचा आहे. त्यांच्या मनात कदाचित शंका येईल की याची काय आम्हाला गरज आहे, आम्ही स्पर्धा परीक्षा करतोय, आमचं इंग्लिश वेगळं आहे, आमचे ग्रामर वेगळे आहे, आमचे व्होकॅब वेगळे आहे. पण मित्रो, मी ते सर्वच ह्या एकाच टायटलखाली, स्पोकन इंग्लिशच्या नावाखाली देणार आहे. ते कसं देणार त्याबद्दलचंही माहिती देणार. थोडक्यात कोणाकोणाला गरज आहे, स्टुडंट्स, जे काही सर्व कोणते विद्यार्थी असला शिकत असतील त्या सर्वांना त्याची गरज आहे. पॅरेंट्सची काय गरज आहे ते सांगितलं, हाऊसवाईफनी का शिकलं पाहिजे ते सांगितलं, वर्करला का गरज पडते तेही सांगितलं, त्यांना जॉब शोधतायत त्यांना सुटी, आणि MPSC ॲस्पिरंट. तर या सर्व अशा अनेक गोष्टी आहेत की जिथे तुम्हाला या स्पोकन इंग्लिशची गरज आहे की, आणि ती गोष्ट मी ओळखलेली आहे आणि एक्झॅक्ट त्याच गोष्टी मी तुम्हाला देणार आहे, राईट. पुढे जाऊया, अजून काय तुम्हाला मी सांगणार, राईट. आता माझ्या स्पोकन इंग्लिश क्लासमधून तुम्हाला काय एक्झॅक्टली भेटेल, राईट, हा प्रश्न तुमच्या मनात असेल, राईट. बेसिक इंग्लिश म्हणजे सब्जेक्ट फॉर ॲग्रीमेंट काय असतं ते सांगणार, टेन्सेस काय असतात, नंतर एम इज आर वॉज आर कुठे वापरायचा, हॅव कुठे वापरायचा, हॅज कुठे वापरायचा, अशा बेसिक गोष्टी आहेत. म्हणजे बेसिक इंग्लिश आणि इंग्लिश ग्रामर यांची माहिती तुम्हाला मी इथे देणार. याची माहिती पहिल्यांदा तुम्हाला इथून सुरू करा. म्हणजे बेसिक तुमची लेवल मला माहिती आहे, त्या लेवलला लक्षात घेऊन, किंवा तुम्ही काही येत नसेल तरी सुद्धा मी त्या गोष्टी लक्षात घेऊन मी तुम्हाला बेसिक पासून सांगणार. त्यात कॉमन एरर्स, मग टॉपिक वाईज कॉमन एरर, मग टेन्स असतील, आर्टिकल्स असतील, व्हॉइस असेल, नरेशन असतील, राईट, सब्जेक्ट ॲग्रीमेंट्स असतील, त्याचे कॉमन एरर काय आहेत, राईट, व्होकॅब्स असतील, आणि त्या कॉमन एरर सोबत ॲडव्हान्स एरर. कॉमन एरर हे डेली गोष्टीसाठी ठीक आहे, पण ॲडव्हान्स एरर का पाहिजे, जेव्हा तुम्हाला कुठेतरी मोठ्या लोकांसोबत, मोठ्या क्राऊडसमोर बोलायचं आहे, तुम्हाला कुठेतरी सोशल गॅदरिंगमध्ये तुम्ही बोलतायत, स्कूल्समध्ये बोलतायत, राईट, तर तेव्हा तिथे ॲडव्हान्स एरर होता कामा नाही. म्हणजे तुमच्या कॉमन एरर कुठे होतात आणि ॲडव्हान्स एरर काय असतात ह्या इंग्लिश भाषेच्या त्या सांगणार. म्हणजे तुमच्या ह्या गोष्टी लक्षात आल्यानंतर तुम्ही चुका करणार नाही. तुम्ही फ्लुएंट इंग्लिश बोलणार. कशी, त्या पॉलिटिशियन लोकांसारखी, त्या फिल्म स्टार लोकांसारखी, त्या क्रिकेटर लोकांसारखी, जे लोक नेहमी लाईमलाईटमध्ये राहतात, जे मग पॉप्युलर आहेत, म्हणजे प्रकाश झोकतात राहतात ते सर्व लोक, तसे तुम्ही इंग्लिश बोलणार, राईट. ते दिलं जाईल. नंतर कॉन्फिडन्स, फ्लुएन्सी, आणि हा कोर्समुळे तुमच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी शिकल्यामुळे तुमच्यामध्ये काही कॉन्फिडन्स येईल आणि फ्लुएन्सी येईल. तुमच्यामध्ये एक आत्मविश्वास, जे आत्मविश्वास कमी असते, आपल्याकडे डिग्री असून सुद्धा, आपण इंजिनियर असतो, MSc, BSc, MA वगैरे अशा वेगवेगळ्या डिग्री आपल्याकडे असतात, तरी सुद्धा बोलता येत नाही. का, वी डोंट हॅव कॉन्फिडन्स अँड फ्लुएन्सी ऑफ द लँग्वेज, राईट. त्याच्यामुळे आपण बोलता येत नाही. पण माझ्या कोर्समुळे तुमच्याकडे कॉन्फिडन्स आणि फ्लुएन्सी या दोन्ही गोष्टी आल्या असतील. नंतर बेसिक ऑफ फोनॉलॉजी तुम्हाला, खरं तर हा कॉन्फिडन्स इकडून यायचं होतं, असा क्रम होता. ॲडव्हान्स एरर शिकवलं जातील. आता कॉन्फिडन्स, फ्लुएन्सी देणारच आहे, ते नंतर घेतो लागलंच पुन्हा. असा क्रम होता. फोकस, LSLRW म्हणजे काय, माझा फोकस हे शिकवत असताना LSRW म्हणजे काय, लिसनिंग, स्पीकिंग, रायटिंग याच्यावर असणार आहे. म्हणजे शिकवत असताना मी तुमचं लिसनिंग कसं स्ट्रॉंग होईल, लिसनिंग बरोबर लिसनिंग करता तुम्हाला ते बोलता आलं पाहिजे, राईट. मग मी तुम्हाला व्हिडिओज ऐकवणार, व्हिडिओशी दाखवणार, मी स्वतः आपण
एकत्र येऊन कम्युनिकेशन करणार, तुम्ही त्यात ऐकणार, मग तुम्ही स्वतः ते तसं सेम बोलायला प्रयत्न करणार, नंतर रीडिंग करणार, रीडिंग झाल्यानंतर मग रायटिंगवर फोकस आपण शिकू. म्हणजे या महत्त्वाचं मित्र, कुठलीही भाषा शिकत असताना या 4 बेसिक गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कोणत्या? या लिसनिंग, स्पीकिंग, रायटिंग. या 4 गोष्टीवर जर कोणत्या भाषेवर फोकस केला तर ती भाषा तुम्हाला इझी येऊ शकते. मित्र असं म्हणतात एखाद्या भाषेचे 8,000 शब्द माहिती असेल तर ती भाषा 100% येते. तर आपण त्या पद्धतीने आपण जाणार. तुम्हाला सिच्युएशन स्पीकिंग शिकवणार. तुम्हाला सपोज एखादा रेल्वे स्टेशनवर गेला, बुकिंग करायची, कोणाशी इन्क्वायरी करायची, कसं बोलायचं, बस स्टॉपला गेला कसं बोलायचं, तुम्हाला कुठे प्लेनने प्रवास करायचा आहे, मग तिथे गेलात एअरपोर्टवर तसं कसं बोलायचं असतं, शॉपकीपरशी कसं बोलायचं, व्हेजिटेबल सेलरशी कसं बोलायचं असतं, असे अनेक सिच्युएशनल्स आहेत. राईट. प्रिन्सिपलशी कसं बोलायचं, टीचरशी कसं बोलायचं असतं, एखाद्या सोशल गॅदरिंगमध्ये कसं बोलायचं असतं. म्हणजे अनेक वेगळे प्रसंग हे आपल्या लाईफमध्ये येत असतात. त्या प्रसंगाचा विचार करून मी तुम्हाला ते तसे प्रसंग तुमच्यासमोर उभे करून तुम्हाला तसं बोलायला शिकवणार. आणि त्या प्रसंगामुळे तुमच्यामध्ये एक आत्मविश्वास येईल की कसं बोलायचं. व्होकॅब्युलरी. त्यानंतर मित्र ऑब्व्हियसली कोणतीही भाषा शिकत असताना तुम्हाला शब्दांवर अत्यंत कमांड असले पाहिजे. मी तर कधी कधी मला व्होकॅब्युलरी हा एखाद्या भाषेचा आत्मा वाटतो. 100% आत्मा नाही, पण अर्धा आत्मा वाटतो मला. कारण की शब्द माहीत नसेल तर तुम्ही एक्सप्रेसच करू शकत नाही. याला ब्लॅकबोर्ड म्हणतात, हेच माहित नाही तुम्ही याला काय म्हणणार, तुमच्या भाषेतच म्हणा काय ते ब्लोड वगैरे. राईट. थोडक्यात तुम्हाला शब्द माहिती असले पाहिजे. मग तुम्हाला मी व्होकॅब शिकवणार. म्हणजे कॉमन व्होकॅब्युलरी, म्हणजे डे टू डे लाईफमध्ये जे शब्द असतात. राईट. जे आपण नेहमी घरात किंवा बाहेर आल्यानंतर, शॉपकीपरकडे गेल्यानंतर, व्हेजिटेबलवाल्याकडे गेल्यानंतर, हे कॉमन व्होकॅब्युलरी झाले. त्याबरोबर ॲडव्हान्स व्होकॅब्युलरी ती सुद्धा मी तुम्हाला शिकवणार. म्हणजे आपण शब्द भरणाऱ्यावर, ग्लोसरीवर माझा फोकस असणार आहे याच असं. त्यानंतर बेसिक डिफरन्स बिटवीन इंडियन अँड ब्रिटिश इंग्लिश. आता इंडियन आणि ब्रिटिश इंग्लिशमध्ये बराच फरक आहे. आपण ABCD शिकतो, नंतर ABCD मराठीतलं क क म्हणजे KA असं सर्व शिकतो, पण तरीसुद्धा आपल्याला समजत नाही. कारण की मित्र देर इज डिफरन्स बिटवीन इंडियन इंग्लिश आणि ब्रिटिश इंग्लिश. ते फक्त मराठी वाचन करण्यासाठी किंवा मराठी शब्द लिहिण्यासाठी ते ABCD आणि क म्हणजे KA, की म्हणजे KI किंवा KEE त्या असे काही गोष्टी आहेत. पण ते फक्त मराठी वाचन आणि मराठी लिखाणासाठी उपयोगाचं आहे. आपल्याला बऱ्याचदा आता सायकोलॉजीचा P येतो, तर मग काही लोकांना जर उच्चार माहिती फिजिओलॉजी म्हणतात. आता कर्नलला कोलन म्हणतात, उच्चार माहिती. लोडगे म्हणजे लॉजला लोडगे म्हणतात. थोडक्यात हा जो डिफरन्स आहे उच्चारांमधला म्हणजे फोनोलॉजीमधला, इंग्लिश भाषेमधला जो डिफरन्स आपल्याला हवा आहे किंवा माहिती असला पाहिजे तो मी तुम्हाला सांगणार. म्हणजे मित्र हे सर्व शिकल्यानंतर म्हणजे बेसिक इंग्लिश ग्रामर आणि लँग्वेजचं, त्यानंतर कॉमन एरर, ॲडव्हान्स एरर, ह्या 4 स्किल, नंतर व्होकॅब्युलरी आणि हा डिफरन्स, ह्या सर्व गोष्टी शिकल्यानंतर तुमच्याकडे काय येणार? कॉन्फिडन्स येणार. कारण की तुम्ही तुमच्याकडे हा कॉन्फिडन्स 100% आला असेल. मग तोपर्यंत कारण की तुम्हाला भाषेचं जे काही गरजेच्या गोष्टी आहेत त्या सर्व शिकवल्या जातील आणि 100% मग तुम्ही असं आत्मविश्वासाने कुठेही उभे असणार आणि तुम्ही स्वतः सहज आत्मविश्वासाने कोणासमोर तुमचे आयडियाज, तुमचे अनुभव, तुमचे मत हे सहज लोकांसमोर मांडू शकणार, बोलू शकणार. मग तुम्ही कोणता प्रिन्सिपल असू द्या, कोणता टीचर असू द्या, सोशल गॅदरिंग असू द्या, बर्थडे सेरेमनीज असू द्या, मॅरेज सेरेमनीज असू द्या किंवा कोणत्याही अन्य प्रकारच्या ज्या गॅदरिंग असतील, मीटिंग असू द्या, तिथे तुम्ही सहज आत्मविश्वासाने इंग्लिश तुम्ही बोलू शकणार या स्पोकन क्लासमुळे. पुढे काय अजून आहे? हां, ॲडव्हान्टेजेस काय? मी पुन्हा बोललो की कॉन्फिडन्स येणार. कॉन्फिडन्स तुमचा कसा असेल असा हाय असणार. कॉन्फिडन्स कसा असेल असा हाय असणार की तुम्ही मला या द स्काय इज नॉट लिमिट फॉर मी. आता मला आकाशाचं सुद्धा लिमिटेशन नाही आहे असा प्रकारचा आत्मविश्वास तुमच्यामध्ये आलेला असेल. राईट. तुमचं कम्युनिकेशन स्किल वाढेल. म्हणजे फायदे काय? कम्युनिकेशन स्किल. तुम्हाला अनेक प्रकारचे लोक भेटतात समाजामध्ये. कधी ऑफिसमध्ये जातात, कधी घरात असतात, घराच्या बाहेर असतात, कधी मार्केटमध्ये जातात किंवा आउट ऑफ स्टेट जातात, आउट ऑफ कंट्री जातात. अनेक प्रकारचे लोक तुमचे भेटतात. तेव्हा तुमचं कम्युनिकेशन हा जो कॉन्फिडन्स आलेला असेल, कॉन्फिडन्सबद्दल कम्युनिकेशन स्किल आलेला असेल, मग तुम्ही हे असं करू शकता. कम्युनिकेशन म्हणजे तुमचं कम्युनिकेशन स्किल वाढेल. राईट. इंटरव्ह्यूज. तुम्हाला अनेक वेळेला जॉबसाठी इंटरव्ह्यू द्यावे लागतात मित्र. जॉबसाठी इंटरव्ह्यू द्यावे लागतात. राईट. तर जॉबसाठी इंटरव्ह्यू देण्यासाठी काय असतं? बेसिक गरज इंग्लिशमध्येच इंटरव्ह्यू होतात बऱ्याच ठिकाणी 99% इंटरव्ह्यू इंग्लिशमध्येच होतात. तेव्हा तुम्ही कॉन्फिडंटली बोलू शकतात. नाहीतर तुम्ही खाली मान करता किंवा शिवरिंग करतात, घाबरायला लागतात, कुठेच बॉडी लँग्वेज चेंज व्हायला लागते. मग तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन चेंज होतात, त्यांच्यावर तुमच्या हातातून जॉब जातो. कारण की हे जे पॅनलमध्ये लोक बसले असतात त्यांना लक्षात येतं की हा माणूस अंडर कॉन्फिडंट, याच्याकडे कॉन्फिडंट, लेस कॉन्फिडंट आहे, हा काही आपल्या जॉबसाठी फिट नाही आहे. सो दे आस्क टू अनदर कॅन्डिडेट टू कम फॉर अन इंटरव्ह्यू. राईट. तो ते होणार नाही तुमच्यामुळे कधी हा स्पोकन क्लास लावल्यामुळे. नंतर
कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मी बोललो की ज्या काही वेगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत तुमच्या, मग त्या सरळ सेवच्या असू द्या किंवा MPSCच्या, PSI, स्टेट DYSPच्या, DCच्या कोणत्याही असू द्या, त्या जर क्रॅक करायचे, तुम्हाला जर अशी लाईफ जगायची, तुम्हाला जर अशा प्रकारचा एखादा मोठा अधिकारी व्हायचा, असा DC व्हायचा आहे, IAS व्हायचा आहे, तर तुम्हाला हा स्पोकन क्लास गरजेचा आहे. कारण की तुम्हाला बऱ्याचदा तुम्हाला जेव्हा अधिकारी झाल्यानंतर तुम्हाला लोकांसोबत इंग्लिशमध्ये कम्युनिकेशन करावं लागतं. किंवा महत्त्वाचं सांगतो की तुम्ही जेव्हा स्पर्धा परीक्षा देतायत तर तिथे इंग्लिशचा पेपर आहे, म्हणजे इंग्लिश ग्रामरवरती एक पेपर आहे, त्याच्यामध्ये ओकॅब असतं, इंग्लिश ग्रामर असतं, नंतर काही ट्रान्सलेशन असतात, काही अशा अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी त्याच्या असतात, पॅसेजेस असतात, कम्प्रेन्शन त्याला आपण म्हणतो, राईट. तर असे रेस रायटिंग असतं. तर ते सर्व कधी तुम्ही पास होणार जर तुम्हाला इंग्लिश माहिती असेल. आणि इंग्लिश भाषेशिवाय तुमचा पेपर क्लिअर होत नाही. ज्या व्यक्तीचा सर्व अभ्यास आहे, मग त्याला जॉग्राफी माहिती आहे, पॉलिटिकल सायन्स माहिती आहे, सायन्स माहिती आहे, हिस्ट्री माहिती आहे, सर्व विषयावर चांगला कमांड आहे, पण त्या लोकांचा इंग्लिश भाषेवर कमांड नाही, त्याच्यामुळे त्यांचा रिझल्ट जातो. हे अनेक विद्यार्थ्यांना माहिती आहे. जर माझे असे विद्यार्थी जे आहे जे आता स्पर्धा परीक्षा तयारी करतायत त्यांना ही गोष्ट माहिती आहे की इंग्लिश भाषेमुळे त्याचा रिझल्ट जातो, कारण की मेन्सला इंग्लिश सब्जेक्ट आहे, राईट. मग अशा प्रकारे जर स्पर्धा परीक्षा तुम्हाला क्रॅक करायचं असेल तर हा स्पोकन क्लास लावा. कारण की मी फक्त स्पोकन क्लासमध्ये फक्त मी स्पोकनबद्दल बोलणार नाही, तर मी सर्वच गोष्टी कव्हर करणार आहे ज्या स्पर्धा परीक्षेला गरजेच्या आहेत, त्या कशा गरजेच्या तेही सांगितल्या, राईट. मग जर तुम्हाला एखादा अधिकारी व्हायचा, अधिकारी झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा देशाला किंवा राज्याला लीड करायचं आहे, तर तुम्हाला इंग्लिश भाषा ही गरजेचं आहे. आणि त्या सर्व गोष्टी मी ते शिकवणार आहे. ड्रीम जॉब किंवा सक्सेस. तुम्हाला तुमचा ड्रीम जॉब, मग तुमच्या मनात बघा, प्रत्येकाच्या मनात अनेक प्रकारचे जॉब असू शकतात किंवा वेगळे जॉब असतील. ते मला माहिती आहे, तुम्हाला चांगली माहिती आहे की तुम्हाला कोणता जॉब हवा आहे. तर तुम्हाला तो जॉब जर हवा असेल तर हा स्पोकन क्लास लावा, तुम्हाला 100% तो जॉब भेटेल. कारण की तिथे सुद्धा इंग्लिशची गरज आहे, तुमच्या लक्षात येत असेल. त्यानंतर ऑपॉर्च्युनिटीज ऑफ ऑपॉर्च्युनिटीज, अनेक प्रकारच्या संध्या इंग्लिश भाषेमध्ये अवेलेबल होतात. तुम्ही कोणत्या जॉब्स अवेलेबल आहेत, तुम्ही एखाद्या व्यक्तीचं जर डिग्री कंप्लीट असेल, इंग्लिशवर कमांड असेल तर लॉमध्ये जाऊ शकतात. आता लॉ मराठीमध्ये अवेलेबल आहे, परंतु केस स्टडीज किंवा फॉरेन केस जे आहे त्या इंग्लिशमध्येच आहेत. फॉरेन बुक्सचे जे स्टँडर्ड बुक्स आहेत, दर्जेदार पुस्तक आहेत, ते इंग्लिशमध्येच आहेत. ते कधी समजेल, जर इंग्लिशवर कमांड असेल तरच समजेल. म्हणून तुम्ही लॉ करू शकता, जर इंग्लिश भाषेत तुम्ही ट्रान्सलेशन जॉब करू शकता. ट्रान्सलेशन अनेक प्रकारचे जॉब अवेलेबल आहे मार्केटमध्ये, सर्च करा, अजूनही आता सुद्धा अवेलेबल आहेत. 5-50 हजाराची पगार त्यांना भेटते. न्यूज रिपोर्टर म्हणून तुम्ही जाऊ शकतात, म्हणजे जर्नलिझमचा कोर्स तुम्ही करू शकता, त्यानंतर रिपोर्टर म्हणून होऊ शकतात. कंटेंट रायटिंगला सुद्धा आज मोठी डिमांड आहे मार्केटमध्ये. मित्रो, महत्त्वाचं सांगतो की महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इंग्लिश भाषेमध्ये अशा अनेक संध्या अवेलेबल आहेत. मित्रो, लक्षात जर घेतलं की भारत हा बेरोजगारीचा कारखाना झाला आहे. बेरोजगारी फार मोठ्या प्रमाणावर आहे, पण इंग्लिश जर असेल तर तुम्हाला बेरोजगार राहायची गरज नाही आहे, राईट. तर कॉन्टेंट रायटिंगला मोठी डिमांड आहे. अनेक प्रकार महत्त्वाचं पॅकेज दिलं, म्हणजे अनेक मोठ्या प्रकारचं पॅकेज तुम्हाला भेटेल जर इंग्लिश भाषा कमांड असेल. म्हणजे कंटेंट रायटर म्हणून टीचर होऊ शकता तुम्ही, ट्युटर, एखादा तुमचे क्लासेस सुरू करू शकता तुम्ही इंग्लिश भाषा कमांड असेल, ट्युटर म्हणून काम करू शकता. IT कोर्सेस तुम्ही करू शकता जर तुम्ही इंग्लिश येत असेल तर. नाही ते IT कोर्सेस तुम्हाला करता येत नाही, कारण ते इंग्लिशमध्ये अवेलेबल आहेत. साधं MS CIT इंग्लिशमध्ये आहे, ते मराठीमध्ये शिकवतात, ठीक आहे. ॲब्रॉडमध्ये जाऊ शकतात. इंग्लिश जर कमांड चांगली असेल तर. तुम्ही बघा मित्र, जर तुम्हाला ॲब्रॉडमध्ये जायचं असेल तर इंग्लिश भाषेची एक बेसिक टेस्ट असते, ती क्लिअर करावं. ती क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला इंग्लिशमध्ये, मग नंतर फॉरेनमध्ये बोलवतात, मग तुम्हाला जॉब भेटतो. हा क्लास केल्यानंतर तुम्हाला तुमच्या भाषेवर कमांड असेल तर तुम्हाला सहज त्या ॲब्रॉडमध्ये फॉरेन कंट्रीजमध्ये जाता येईल. तुम्ही टुरिस्ट होऊ शकता. टुरिस्ट अनेक ठिकाणी मित्र फॉरेन लोक येतात, तिथे सुद्धा त्यांना इंग्लिशमध्ये बोलावं लागतं. आपल्या भारतामध्ये येतात, आपल्या महाराष्ट्रात येतात, तेव्हा त्यांना आपली भाषा समजत नाही, त्यांना इंग्लिशमध्ये सांगावं लागतं. तर तुम्ही तिथे गाईड म्हणून काम करू शकता, टुरिस्ट गाईड म्हणून. तर अशा अनेक प्रकारच्या संध्या ह्या इंग्लिश भाषेमुळे अवेलेबल आहेत. इंग्लिश भाषेमध्ये अजून काय होतं मित्र, तुम्ही इम्प्रेशन पाडू शकतात. जेव्हा मित्र आपण एखादा व्यक्ती आपल्या समोर येतो, इंग्लिशमध्ये फाळफाळ इंग्लिशमध्ये बोलतो, तर आपल्याला त्याच्याकडे आपण अवाक होऊन बघतो, अरे काय इंग्लिश बोलतोय, असं आपल्या अशा मनामध्ये लगेच मनात विचार येतात, राईट. तर तसं तर तुम्ही इंग्लिश जर तुमची चांगली असेल तर तुमचा इम्प्रेशन किंवा इन्फ्लुएन्स लोकांवर पडेल, राईट. तुम्ही लोकांना इन्फ्लुएन्स करू शकणार, राईट. म्हणून आपण बऱ्याचदा TV चॅनल्सवरती किंवा टेजवरती लोकांना जेव्हा बघतो, ते मग कोणत्याही प्रकारचे असू द्या, फिल्म स्टार असू द्या, क्रिकेट असू द्या किंवा अन्य कोणी असू द्या, ते जेव्हा इंग्लिशमध्ये बोलायला लागतात मित्र, तेव्हा आपल्याला त्यांच्याबद्दल इम्प्रेशन वाटायला लागतं, त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट वाढतो. म्हणजे भाषेमुळे रिस्पेक्ट वाढतो, 100% भाषेमुळे रिस्पेक्ट वाढतो. म्हणजे लाईफ सेट होते मित्र. इंग्लिश भाषा असेल तर जॉब मिळू शकतो, म्हणजे आपली लाईफ सेट होते आणि आपली डेव्हलपमेंट होते मित्र. कंपनीजमध्ये काम करत असाल, तुमची इंग्लिश चांगली असेल तर तुम्हाला फॉरेन क्लायंटसोबत डील करायचे जॉब दिले जातात, राईट. किंवा तुम्ही कुठे असाल तर म्हणजे काय, तुमची इन्कम वाढते, तुमचं पॅकेज वाढतं, तुमचे पैसे वाढतात. म्हणजे काय, तुमची पर्सनल डेव्हलपमेंट होते, ग्रोथ वाढते, इन्कम वाढतं, राईट. तुमचे कॉन्टॅक्ट पण वाढतात मित्र. तुमचे कॉन्टॅक्टसुद्धा वाढत असतात. कशामुळे, ह्या इंग्लिश भाषेमुळे. कारण की आपण अनेक वेगळ्या प्रकारच्या लोकांसोबत कम्युनिकेशन करू शकतो.
जर इंग्लिश असेल तर म्हणजे तुम्ही आउट ऑफ स्टेटच्या साऊथकडचे किंवा फॉरेनच्या लोकांसोबत कम्युनिकेशन करू शकता. त्याच्यामध्ये तुमचे काय होतात, तुमचे संबंध डेव्हलप होतात, तुमचे कॉन्टॅक्ट वाढतात आणि त्या कॉन्टॅक्टचा वापर तुमच्या स्वतःची पर्सनल डेव्हलपमेंट आणि इन्कमसाठी 100% होत असतो. याचा तुम्ही विचार करून बघा मित्रो. तर हा क्लास हा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे. तर हा म्हणत होतो की हा क्लास सर्वांना अत्यंत महत्त्वाचा आहे. आता मित्रो, इथे माझी मेथड कशी असणार शिकवण्याची ते मी तुम्हाला सांगतो. हा क्लास मित्रो लाईव्ह असणार, म्हणजे रोज लाईव्ह मी येणार इथे आणि तुम्हाला शिकवणार. आणि ते लेक्चर लाईव्ह रेकॉर्ड फॉर्ममध्ये सुद्धा तुम्हाला आपल्या द कोहिनूर अकॅडमी कोहिनूर अकॅडमी पुणे हे ॲपवरती अवेलेबल होईल. आणि ह्या कोर्सची व्हॅलिडिटी किती आहे मित्रो? 6 मंथ आहे. किती? 6 मंथ. म्हणजे 6 मंथपर्यंत तुम्ही हा कोर्स एन्जॉय करू शकता. त्यानंतर शिकत असताना तुम्हाला काय होणार, डाऊट क्लिअरिंग सेशन्स मी घेणार मध्ये, म्हणजे मी येणार ते आपण गप्पा मारणार, तुमचे डाऊट्स घेणार. कारण की प्रत्येकाची अंडरस्टँडिंग लेवल वेगवेगळी आहे मित्रो. काही लोकांना सहज समजेल, काही लोकांना नाही समजेल, काही लोकांच्या मनात शंका असतील, त्या शंका मी या लाईव्ह लेक्चरमध्ये घेणार. डाऊट क्लिअरिंग सेशन, त्याने टेस्ट घेणार, तुम्हाला किती समजलेलं आहे, कोणाला काय समजलं नाही, कोणाला कितपर्यंत समजलं आहे, याचा अनालिसिस कधी होतं, टेस्टच्या माध्यम, म्हणून तुमची टेस्ट सुद्धा मी घेणार. तर मित्रो, अशा प्रकारचा हा कोर्स मी सेट करतो आहे की तुमच्यासाठी घेऊन येतो आहे, राईट. तर हा कोर्स तुमच्या सर्वांना अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रो. जातात अजून एक गोष्ट सांगतो की जे MPSC ॲस्पिरंट्स आहेत, जे इथे त्यांना वाटेल की हा नको लावायला, आपल्याला फक्त स्पर्धा परीक्षा ओरिएंटेड क्लास लावायचा, तर त्यांना मी एक अपील करतो मित्रो, तुम्हाला तिथे फक्त ग्रॅमर आणि व्होकॅब शिकवलं जाते, बाकी काही शिकवलं जात नाही. पण मी इथे ग्रॅमर व्होकॅबुलरी सोबत ज्या काही लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग ह्या ज्या काही स्किल्स आहेत त्या सर्व शिकवणार आहेत, राईट. व्होकॅबुलरीमध्ये काय, तुमच्या सिनॉनिम्स, अँटॉनिम्स, वन वर्ड सब्स्टिट्यूट्स, फ्रेजेस, इडियम, या सर्व गोष्टी मी शिकवणार आहे, जे व्होकॅबुलरीमध्ये दाखवलं इथे, राईट. हे इथे जे व्होकॅबमध्ये बोललो त्याच्यामध्ये मी सर्व त्या गोष्टी क्लिअर घेणार आहे, राईट. तर सिनॉनिम्स, अँटॉनिम्स, वन वर्ड सब्स्टिट्यूट्स, इडियम्स अँड फ्रेजेस, फिगर ऑफ स्पीच, अशा सर्व प्रकारच्या गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे. म्हणजे MPSC मध्ये लिमिटेड शिकवलं जातं, पण मी MPSCच्या मुलांना ॲडव्हान्स गोष्टी पण देणार आहे की ज्याच्यातून त्यांच्या सर्वच कव्हर होणार आहे. म्हणून हा कोर्स इज रिलेव्हंट टू एव्हरीवन. हा कोर्स सर्वांसाठी आवश्यक आहे, इसेन्शियल आहे, राईट. म्हणून तुम्ही हा जॉईन करू शकतात. आता तुमच्या मनात शंका असेल की हा कोर्सची फीज काय असणार आहे. याची फीज मित्रो, तुम्ही जर स्पर्धा परीक्षा मुलांना विचारलं, त्यांची फीज मार्केटमध्ये 4 आणि 5 हजार फक्त ग्रॅमर आणि व्होकॅब शिकवलं जातं, यासाठी आहे. मी तुम्हाला एक्सक्लुसिव्हली सर्व शिकवणार आहे, कॉम्प्रिहेन्सिव्हली सर्व शिकवणार आहे, संपूर्ण कंप्लीट इंग्लिश शिकवायचा प्रयत्न मी करणार आहे. म्हणून मी त्याचा विचार करून तुम्हाला फी मी सांगणार आहे की फी काय असेल. ती ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला दिसणार आहे. म्हणून तुम्ही जर तुम्हाला फी समजून घ्यायची असेल तर माझा ॲप डाउनलोड करा, काय काय आहे ते तुम्हाला समजेल, राईट. तर तुम्हाला ती फी तिथे दिसून जाईल. तर त्यासाठी आता माझा कोर्स जॉईन करायचा असेल तर तुमच्या मनामध्ये पहिली शंका असेल की काय करायचं, काय नाही करायचं. प्ले स्टोअरला जायचं, द कोहिनूर अकॅडमी सर्च करा आणि ते डाउनलोड करा, राईट. द कोहिनूर अकॅडमी पुणे असं नाव आहे मित्रो. कधी कधी प्ले स्टोअरमध्ये 2 नावं येतील. मी पहिलं आपल्याकडे क्लास प्लसचं ॲप होतं, आता आपल्याकडे अपेक्सचं ॲप आहे. तर तुम्ही हे शोधायचं आणि ते ॲप लावून डाउनलोड केल्यानंतर रजिस्टर करा. काही अडचणी आल्या तर मला कॉल करू शकतात, मेसेज करू शकता व्हॉट्सअप नंबरला, माझा नंबर इथे दिला आहे. ते डाउनलोड करा, राईट. ॲपलची मोबाईलला थोडी वेगळी सिस्टीम आहे, त्या ॲपलचे लोक मला कॉन्टॅक्ट करू शकतात की सर माझा ॲपलचा मोबाईल आहे तर मी कसं डाउनलोड करू. तर ते हे डाउनलोड करा. त्यानंतर मित्र, माझा सेम ह्याच नावाने टेलिग्राम चॅनल आहे, त्याला जॉईन करा. तिथे आम्ही इंग्लिशच्या रोज माहिती टाकत असतो की ज्याच्याने तुम्हाला डेली फायदा होईल. त्यानंतर ह्याच नावाचं माझं चॅनल आहे याचं यूट्यूबचं, त्याला जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला इंग्लिश भाषेबद्दलच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तिथे अवेलेबल होतील, राईट. आणि माझा नंबर दिला आहे. फॉर मोर डिटेल्स यू मे कॉन्टॅक्ट मी, राईट. मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या नंबरच्या आधारावरती. तर मित्रो, हा क्लास अत्यंत महत्त्वाचा आहे. किती महत्त्वाचा आहे, कोणाकोणाला महत्त्वाचा आहे, हा क्लास सर्वांना महत्त्वाचा आहे. ते कोणीही असू द्या, भारताचा नागरिक कोणीही असेल, कुठल्या स्टँडर्डचा असेल, काही असेल, तर म्हातारा असेल, तरुण असेल, सर्वांना हा क्लास महत्त्वाचा आहे. तर हा क्लास जॉईन करा आणि याचा फायदा करून घ्या. बाय बाय, सी यू.